नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा आपण गव्हाच्या अनेक व्हरायटी बघितल्या असतील, परंतु आज मी अशा व्हरायटीबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे की जी आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण जी ही व्हरायटी बघता, तर ही जी आहे, तर ही कोणती हायब्रिड वाण नाही आहे किंवा असं नाही आहे की कोणतरी हायब्रिड वाणाचा प्रचार किंवा प्रसार आहे. तर मित्रांनो, हे जे वाण आहे, तर हे जे वाण आहेत, तर हे 100% गावरान वाण आहेत. आणि आपण जर बघितलं, आता हे गावरान वाणाला काय म्हणतात, त्याचं नाव काय आहे, हे निश्चित आपल्याला सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. परंतु पहिल्यांदा आपण जर मागे जर बघितलं, तर हे पूर्ण म्हणजे मोसंबीमध्ये मधल्या ज्या सरी आहेत, तर याच्यामध्ये हे पीक घेतलेलं आहे. मित्रांनो, याची वाढ जर बघितलं तर जवळपास माझ्या कमरापेक्षा जास्त हाईट या वाहनाची आलेली आहे. मित्रांनो, आपण जर एक लक्षात घेतलं, तर आता गावरान जे आहे, तर असं बघायला मिळतं की जवळपास ते आता लुप्त होण्याच्या मार्गावरती चाललंय. प्रत्येक गोष्ट म्हणजे आता गावरान, आणि जसं जसं ती नष्ट होण्याच्या मार्गावरती चालली, तसं तसं त्याच्याकडं आकर्षण सुद्धा वाढलं. लागवडीकडे आकर्षण कमी झालं, परंतु खाण्याकडे आकर्षण जास्त झालं. कारण की प्रत्येकाला वाटतं की मला तर गावरान खायला भेटलं पाहिजे. परंतु कसं आहे माहिती आहे का, अवरेज असो किंवा इतर गोष्टी असो असो, त्याच्यातून भेटणारं उत्पन्न असो किंवा गावरानवरती रोगराईचा प्रसार आपण म्हणू, किंवा ते दिसायला असं ऍक्टिव्ह नाही. आपण जर बघितलं की गावरान टोमॅटो जर बघितलं, छोट्या छोट्या छोट्याले असं गोट्यासारखं ते पुसतात. म्हणजे मार्केटमध्ये नेल्याच्या नंतर ज्यांना खावंसं वाटतं ते गावरान, ते घेतात. परंतु मनात तसं रेट भेटत नाही, तसं उत्पन्न त्यातून भेटत नाही. त्याच्यामुळं गावरान ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. परंतु मित्रांनो, आज आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं, तर आपण आज जो विषय घेतला तो तर गावरान गावाचा आहे. आणि ही व्हरायटी आहे मित्रांनो, आपण ज्याला म्हणतो की पेशी. आपण अनेकदा ऐकलं असेल की पेशी गहू. मित्रांनो, तोच पेशी गहू आहे हा. मित्रांनो, सरासरीची जर ॲव्हरेज जर बघितलं, तर अनेकांना प्रश्न पडतो की ठीक आहे बाबा, की तुम्ही पेशी गहू लावला, मग याचं पाण्याचं नियोजन काय आहे? मित्रांनो, हा जो गहू आहे, तर हा हलक्या रानामध्ये असल्या कारणाने याला 2 ते 3 पाणी देण्यात आलेले आहेत. परंतु आपण जर याला जर चांगल्या जमिनी म्हणजे काळीच्या जमिनीत जर आपण जर लागवड केली, तर मित्रांनो, सरासरी एका पाण्यामध्ये सुद्धा हा गहू निघतो. कारण की याला पाण्याची जास्त गरज नसते. कारण की पाणी दिल्याच्या नंतर याचं ॲव्हरेजचं सर्व म्हणजे कोलॅप होऊन जाते ॲव्हरेज याचं. की म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फक्त काळ वाढतं, ओंबी कमी बारीक पडते, अशा प्रकारच्या समस्या याच्यामध्ये पाणी जर जास्त प्रमाणात दिलं, तर ह्या समस्या नेहमी याच्यामध्ये आढळतात. तर याच्या पलीकडे जर सांगायचं झालं मित्रांनो, तर आता नेमका विषय निघतो की मग गावरान गहू आहे, पेशी गहू तुमचा आहे, मग तुम्ही याच्यामध्ये याचं ॲव्हरेज काय निघतं? मित्रांनो, सरासरी आपण जर याचा जर विचार केला, तर हायब्रिडपेक्षा याच्या उत्पन्नामध्ये किंवा ॲव्हरेजमध्ये जर फरक बघितला, तर आपण 50-50 फरक पडतो. आपल्याला अनेकदा असं आढळून आलं असेल की गावरान गहू किंवा सॉरी हायब्रिड गहू जो आहे, तर 1 किलो जर पेरला आपण, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना 1 किलोला एक गोणी सुद्धा होते, म्हणजे 50 किलो सुद्धा ॲव्हरेज निघतं. परंतु याचं तसं नाही. हे जवळपास 2.5 किलोला एक गोणी याच्यामध्ये निघते. म्हणजे 2.5 किलो जर आपण जर पेरणी केली, तर त्याच्यामध्ये एक गोणी मिळते. आणि जवळपास आपण एका एकरला जर आपण जर 40 किलो जर पेरला, तर जवळपास आपल्याला, तुम्हाला सांगतो मी, एक 15 ते 16 गोण्या याच्यातून आपल्याला भेटतात. परंतु खाण्यासाठी म्हणजे अतिशय नरम पोळी, वेळ कोणती असो, त्याच्यामध्ये ते आपल्याला भेटतं. तर अशा प्रकारे ही जी गव्हाची व्हरायटी आहे, तर ही गावरान व्हरायटी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.